शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. शेतकरी बंधूंनो, मागासवर्गीय शेतकऱ्यांना म्हणजे एस-टी आणि एस-सी कॅटेगरीच्या शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी पोकरा प्रकल्पाअंतर्गत 90% अनुदान दिलं जातं. परंतु हा लाभ मिळवण्यासाठी आधी 100% रक्कम देऊन ठिबक किंवा तुषार संच खरेदी करावा लागत असल्यामुळे सामान्यतः असं दिसतं की हा संच खरेदी करण्यासाठी लागणारी जी 100% रक्कम आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांची गरज असूनही आणि ते इच्छुक असूनही या सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. परंतु आता मात्र मी आपल्यासाठी एक खुश खबर सांगणार आहे. आपलं गाव जर पोकरा प्रकल्पाअंतर्गत निवडलेलं असेल आणि आपण एस-टी, एस-सी किंवा इतर प्रवर्गातील महिला शेतकरी असाल तर आपल्यासाठी शासनाने CBDC ही योजना आणली आहे. म्हणजे आता जर आपल्याकडे फक्त स्वहिस्साची जी 10 किंवा 20% रक्कम असेल तरी सुद्धा आपण डीलरकडून तुषार किंवा ठिबक संच खरेदी करू शकता आणि बाकी जी 90% अनुदानाची रक्कम आहे त्याची हमी सरकार घेणार आहे. त्यामुळे जर आपलं गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत निवडलेलं असेल तर आपण हा व्हिडिओ अवश्य बघा. CBDC योजना म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या आणि लगेच आपल्या मोबाईलवरून महाविस्तार ॲपद्वारा अर्ज करा. त्यासाठी आपण आपल्या गावातील CSC सेंटरची मदत घेऊ शकता किंवा काही अडचण आल्यास आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी तसेच समूह सहाय्यक यांना सुद्धा संपर्क साधू शकता. शेतकरी बंधूंनो, CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्गमित केलेला रुपया. ही CBDC डिजिटल रुपये म्हणजे आपल्या खिशातील नोटेप्रमाणेच अधिकृत चलन आहे. फरक एवढाच की तो डिजिटल स्वरूपात आपल्या मोबाईल वॉलेटमध्ये उपलब्ध असतो आणि ज्या कामासाठी तो दिला गेला त्या कामासाठीच तो वापरावा लागतो. आता या CBDCचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पोकरा प्रकल्पाअंतर्गत ठिबक किंवा तुषार संचाकरता अर्ज करतेवेळी हा CBDC ऑप्शन निवडावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्यालयाकडून पूर्वसंमती मिळणार. म्हणजे आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये अनुदानाची रक्कम CBDCच्या स्वरूपात प्राप्त होते. ते डिजिटल स्वरूपातील अनुदान प्राप्त झाल्यानंतर आपण काय करायचं तर त्या डिजिटल करन्सीद्वारा अधिकृत वितरकाकडून आपल्याला ठिबक किंवा तुषार संच खरेदी करायचा. म्हणजे ठिबक किंवा तुषार संच खरेदी करताना ती डिजिटल स्वरूपातील अनुदानाची रक्कम त्या डीलरला डिजिटली हस्तांतरित करायची. तसेच मग ती उर्वरित स्वहिस्साची रक्कम कॅशच्या स्वरूपात किंवा इतर स्वरूपात आपण त्या डीलरला द्यायची आणि आपला जो तुषार किंवा ठिबकचा संच असेल तो खरेदी करून घरी घेऊन जायचा. आहे ना एकदम सोपं. शेतकरी बंधूंनो, ही योजना फक्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जी गावं समाविष्ट आहेत त्या गावातील एस-सी आणि एस-टी शेतकऱ्यांसाठी तसेच महिला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर या योजनेसाठी पात्र असाल तर आजच अर्ज करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक यांना सुद्धा संपर्क करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.